एकदा या पद्धतीने नाचोस करून बघा, तुम्ही कधीही नाचोस विकत आणणार नाहीत. एकदम फुलप्रूफ रेसिपी आहे. मुलांना खूप आवडती. एकदम क्रिस्पी क्रंची नाचोस होतात. चीज डिप बरोबर, केचप बरोबर किंवा हिरव्या चटणी बरोबर हे ट्राय करा. एकदम मस्त रेसिपी आहे. मकाईचं पीठ 1 कप आहे. मैदा अर्धा कप. मीठ, हळद, तिखट, पिझ्झा हर्ब सीझनिंग. पीठ कालवून घेणार आहोत आपण चांगलं. एक 10 मिनटं आपण हे रेस्ट करूया. धनेपूड, काळं मीठ, तिखट, आमचूर पावडर आपण हे सगळं मिक्स करून घेणार आहोत. हा वरनं स्प्रिंकल करायसाठी मसाला आहे नाचोसला. हा आपला मसाला रेडी आहे. आता आपण हे शक्य तितकं पातळ लाटून घेणार आहोत. लाटताना कणिक जर पोलपाटाला चिटकत असेल तर आपण थोडंसं कोरडं पीठ घालून ते लाटू शकतो. पण आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की हे आपण पातळ ठेवणार आहोत. इथे तुम्ही बघू शकता मी किती पातळ लाटलेली आहे ही पोळी. आणि ही आता लाटून झालेली आहे. मला ही इतकीच पातळ लाटायची आहे. आता मी ह्याला कट करून घेणार आहे. आधी मी ह्याला एक स्क्वेअर शेप देणार आहे ज्याच्याने मला ट्रायंगल्स कट करायला इझी होतं. तुम्ही कुठल्याही शेपमध्ये डायरेक्ट आपण शंकरपाळे कट करतो तसं सुद्धा कट करू शकता. मी ह्याला आधी एक स्क्वेअर शेप देते आणि मग नंतर त्याचे ट्रायंगल्स कट करते. आता मी या लाटलेल्या हिश्श्याचे 3 समान भाग करते आणि मग त्याच्यानंतर दाखवलेल्या पद्धतीने मी कट करून घेणार आहे आणि मग त्याचे ट्रायंगल्स काढणार आहे. तुम्ही इथं बघू शकता या कापलेल्या पट्ट्या मी एकावर एक ठेवून घेते. म्हणजे ट्रायंगल्स कट करताना माझा टाइम सुद्धा सेव्ह होतो आणि ते इझी सुद्धा पडतं आणि सगळे स्ट्रिप्स एकसारखे होतात आपले. तुम्ही एका वेळेला 3-4 कितीही स्ट्रिप्स ठेवू शकता. इथे तुम्ही बघू शकता ज्या पद्धतीने मी दाखवतेय. फक्त एकमेकांना ते चिटकू नयेत याची काळजी घ्यायची. आता आपल्याला हे ट्रायंगल मध्ये कट करायचं आहे. इथे माझे हे ट्रायंगल्स कट करून झालेत. आता मी हे सगळे वेगळे वेगळे करून घेते आणि याच पद्धतीने मी बाकीचे सगळे नॅचोस सुद्धा करून घेणार आहे. बघा तुम्ही बघू शकता कुठेही चिकटलेलं नाहीये. सहज निघतंय ते कारण मी थोडंसं कोरडं पीठ घातलेलं होतं. कोरडं पीठ घालणं गरजेचं आहे नाहीतर पोळ्या एकमेकांना चिकटतात. जे नॅचोस आपण लाटले होते ते एकमेकांना चिकटतात. आता याच पद्धतीने आपण सगळे नॅचोस कट करून घेऊया. आधी लाटून घेऊन मग कट करून घेऊया. इथे मी एका कढईत तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि तेल अगदी मॉडरेट गरम आहे. हलकं गरम आहे कारण आपल्याला हे कुरकुरीत तळायचेत. बाहेरून लाल करायचे नाही आहेत फक्त. आणि मी आता जे आपण नॅचोस करून ठेवलेले ते यात तळून घेते. आणि लगेच झारा लावून आपण त्यांना डिस्टर्ब करणार नाही आहेत कारण हे मकईचं पीठ आहे. हे तुटायची शक्यता असते. त्यामुळे त्याला एकदा तळून थोडंसं फर्मनेस आला की मग आपण त्याला थोडंसं झाऱ्याने हलवू शकतो. इथे आपला एक बॅच रेडी आहे तळून. तुम्ही बघू शकता आपले नाचोस छान कुरकुरीत झाले. आता मी हे काढून घेते.
बघू शकता सगळे नॅचोज आपले तळून रेडी आहेत. आता मी ह्याच्यावर मसाला स्प्रिंकल करून घेते, जो मसाला आपण बनवून ठेवला होता. मी हे नॅचोज आधी एका प्लेटमध्ये काढून घेते. आणि एका वेळेला सगळ्या नॅचोजवर मसाला घातलंच पाहिजे असं काही नाही आहे. आपल्याला लागलं तेव्हा आपण मसाला स्प्रिंकल करून एन्जॉय करू शकतो. हा मसाला सगळीकडे कोट करून घ्यायचा आहे आपल्याला. आणि ह्याला आपण चीज डिप बरोबर सर्व करणार आहोत. इकडे आपले मसाला नॅचोज रेडी आहेत. रेसिपी नक्की ट्राय करा. मार्केटमध्ये मिळणाऱ्या नॅचोजच्या अर्ध्या किमतीमध्ये तयार झालेत हे नॅचोज. रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. एकदा या पद्धतीने नॅचोस करून बघा, तुम्ही कधीही नॅचोस विकत आणणार नाहीत. एकदम फुलप्रूफ रेसिपी आहे, मुलांना खूप आवडती. एकदम क्रिस्पी क्रंची नॅचोस होतात. चीज डिप बरोबर, केचप बरोबर किंवा हिरव्या चटणी बरोबर हे ट्राय करा. एकदम मस्त रेसिपी आहे.